अपर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचाच खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहे चातुर्मासात मुद्दाम लागतात अशा लाह्या। लाह्यासाठी असे आपण हे जोंधळे घेतलेले आहेत। जोंधळे किंवा ज्वारी किंवा शाळू असं म्हणतात। तुम्ही रेग्युलर ज्वारीच्याही लाह्या करू शकता। आपण ज्वारी चांगली अशी चाळून घ्यायची आहे बघा, त्याच्यामध्ये काही खराब असेल तर ते काढून टाकायचं आणि ज्वारी स्वच्छ चाळून घ्यायची आहे, त्यातली घाण वगैरे काढून टाकायची। आता तुम्हाला सुरुवातीलाच सांगते मुद्दाम की आपण टप्पोरी ज्वारी घ्यायची। आता ही जी मी ज्वारी घेतलेली आहे ही यलगर म्हणून ज्वारी आपल्याला फक्त या दिवसामध्ये म्हणजे चातुर्मासामध्ये किंवा नागपंचमी जवळ आली की श्रावण महिन्यामध्ये मिळते। अशी थोडी पांढरट दिसते आणि याच्या लाह्या अगदी चांगल्या होतात। पण रेग्युलर ज्वारीच्याही तुम्ही लाह्या करू शकता। ज्वारी चाळल्यानंतर आपण ही स्वच्छ धुवायची आहे। त्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल तर ती काढून टाकायची आहे। आपल्याला ओतून टाकते वरचंच पाणी मी, हे बघा असं सालं वगैरे असतात ते काढून टाकायचं ठेवलेलं आहे। आणि पाण्यामध्ये ही धुतलेली सर्व ज्वारी घालायची आहे। असं हलवायचं उकळत्या पाण्यामध्ये। आता आपण ही ज्वारी घातली आणि गॅस लगेच बंद करायचा आहे आणि 1 मिनिट ते 2 मिनिट झाकण ठेवायचं। असं गॅस बंद आहे। 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपली ज्वारी बघा अशी यामध्ये घातलेली आहे। कुठल्याही गावामध्ये आडत दुकानं जे असतात तिथे आपल्याला ही यलगर ज्वारी मिळते। सांगलीमध्ये आपल्याला सांगलीतलं फेमस दुकान आहे तिथेही मिळते। लाह्या अतिशय पौष्टिक असतात। आपल्याला रोजच्या आहारामध्ये किंवा ज्यांना डाएट फूड खायचं आहे त्यांनाही लाह्या खूप चांगल्या, लाह्याचे अनेक पदार्थ करता येतात। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। असे सगळं मी पाणी काढून टाकते। आता हे चाळणीतलं पाणी निथळलं की एका स्वच्छ कापडावरती आपण हे अशी ज्वारी ही पसरून ठेवायची आहे। आदल्या दिवशी तुम्ही जर हे करून ठेवलं तर जास्त चांगलं। 1/2 किलो ज्वारीच्या लाह्या भरपूर होतात। नेहमीच्या ज्वारीपेक्षा यलगर ज्वारी थोडी महाग असते। आपल्या घरामध्ये कुकर असतोच, कुठलाही कुकर तुम्ही घेतलात तरीही चालेल। तो चांगला आपण तापवून घ्यायचा आहे, साधारण भट्टी जशी तापते तशी। आणि हे बघा असं झाकण ठेवायचं नुसतं वरच्या वर त्याच्यामध्ये एखादा मिनिट 2 मिनिटं तरी कुकर चांगला तापायला पाहिजे। आणि त्यानंतर आपण हे जे लाह्यासाठी ज्वारी घेतलेली आहे आता ही पूर्ण सुकलेली आहे। मी आदल्या दिवशी ही करून ठेवली होती। साधारण अर्धी वाटी तुम्ही एका वेळेला ही ज्वारी यामध्ये घातलीत की आपल्या लाह्या छान होतात। हलवायचं जरा, लागलेले आहेत, व्हायला लागलेले आहेत। साधारण आपण अर्धी वाटी एका वेळेला जोंधळे घातलेले होते यामध्ये। अशा ह्या लाह्या छान पटापट उडतात। या लाह्या जशा उडतात तसाच तुमच्या घरामध्ये आनंद पसरू देत आणि चातुर्मास तुमचा खूप छान मजेत जाऊ देत। गणपती गौरीपर्यंत आपल्याला लाह्या लागत असतात। आपण आता गॅस मोठाच ठेवला आहे आणि हे झाकण वरच्यावर धरायचं आहे, लावायचं नाही। तरी मी शिट्टी काढून ठेवलेली आहे। मध्ये जरा हलवायचं आणि लाह्या चांगल्या उडायला लागल्या की मगच गॅस बारीक करायचा आहे। आता मी गॅस बारीक करत आहे। हलवलं म्हणजे करपत नाहीत किंवा लागत नाहीत। अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा। अपर्णास किचनच्या प्रत्येक रेसिपी या परफेक्ट रेसिपी असतात, कधी तुमची चुकायची शक्यता फारशी नसते। अगदी सोप्या पद्धतीने आपण या लाह्या केलेल्या आहेत। कुकर सहसा घरात असतो, नॉनस्टिकचा वापर प्रत्येकजण करतच असं नाही। हे आपल्या झालेले आहेत। आता गॅस बंद करायचा। अजूनही उडतात थोड्या। लाह्याची चव खूप छान असते आणि लाह्या मुख्य हलका आहार
पचायला अगदी तुम्ही लहान महिन्याच्या 6 महिन्याच्या बाळापासून वयस्कर लोकांनाही देऊ शकता। असे अनेक पदार्थ करता येतात। आपले लाह्याचे वेगळे व्हिडिओ आहेत, फोडणीच्या लाह्याचा आहे। हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक ही करा आणि अशाच पद्धतीने लाह्या करूनही पहा।